आजचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, आपल्यापैकी बरेच दादा आणि ताई असे आहेत की ज्यांना बाहेरील बाधेचा खूप जास्त त्रास होत आहे। बराच वेळा अगदी घराच्या बाहेर पडलो तरी नजर लागते, घराला नजर लागते, घरातील एखाद्या सदस्याला नजर लागली की घरामध्ये कलह व्हायला सुरुवात होते। बघा, नजरबाधा असेल, तांत्रिक शक्ती असेल, वाईट शक्ती असेल, जर आपल्या घरामध्ये एकदा आली तर संपूर्ण घर जे आहे ते उद्ध्वस्त व्हायला लागतं। कारण घरात रोजची किरकिर चालू होते, भांडणं चालू होतात, मग पती पत्नीचं पटत नाही, मुलांचं आणि आईचं पटत नाही, घरात फक्त आणि फक्त एक वाईट वातावरण असतं। ज्याला पण वाईट शक्ती आल्यानंतर, म्हणजे घरामध्ये एखादी वाईट शक्ती प्रवेश केल्यानंतर घरातील सकारात्मकता, घरातील आनंदच संपून जातो आणि घरातील जे काही वातावरण आहे ते अत्यंत अशुद्ध बनतं। बघा, बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये असं होतं की माझ्या घरामध्ये आत्ता सगळं चांगलं चालू होतं, व्यवस्थित होतं, मात्र मी आता माझ्या छोट्या मुलाचं नामकरण केलं किंवा एक गाडी घेतली, नवीन घर घेतलं, नवीन वास्तू खरेदी केली आणि सगळे फासे उलटे फिरायला लागले, सगळं उलटं झालं। आता घरामध्ये सुखच राहिलं नाही, कारण तुमच्या घराला नजर लागलेली आहे। बघा, जर आपल्या घराला कुठल्या प्रकारची नजर लागलेली असेल, कुठली तांत्रिक शक्ती तुमच्या घरामध्ये आलेली असेल, कुठली बाहेरील बाधा तुमच्या घरामध्ये आलेली असेल, तर तुमच्या घरामध्ये कुठलाच सदस्य जो आहे तो सुखात नसतो। मग घरात सतत आजारपण येतं। आजारपण इतकं असतं की जेवढे जास्त डॉक्टरांचे इलाज आपण करायला सुरुवात केली तेवढं जास्त आजारपण वाढत जातं। रिपोर्ट नॉर्मल येतात पण फरक काहीच येत नाही, कारण ही बाहेरील बाधा जी आहे ती आपल्याला त्रास देत असते। बाहेरील बाधा असेल, तांत्रिक शक्ती असेल, कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती आपल्या घरामध्ये स्वतःहून आपल्या पाठीमागे आलेली असेल किंवा जबरदस्तीने आपल्या घरामध्ये आलेली असेल। स्वतःहून आलेली असेल म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, आपण एखाद्या ठिकाणी अगदी स्मशानभूमीच्या तिकडनं येत असतो किंवा अशा ठिकाणी जातो जिथे काहीच वस्ती नसते, काहीच नसतं, आणि त्या ठिकाणी जेव्हा आपण जाऊन येतो तेव्हा आपल्याला एक विचित्र जसं वाटायला लागतं की काहीतरी बाधा झालेली आहे, काहीतरी मला त्रास देत आहे, कुठली तरी वाईट शक्ती माझ्या अवतीभोवती फिरत आहे। तर ती वाईट शक्ती तुमच्या पाठीमागे आलेली असते आणि ही आलेली जी शक्ती आहे ती तुम्हाला खूप जास्त त्रास देत असते। जेव्हा ही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देते, तांत्रिक बाधा तुम्हाला त्रास देते, तेव्हा लक्षात घ्या तुमच्या यशाचे जे मार्ग आहेत ते बंद होऊन जातात, प्रगती कुठेतरी खुंटायला लागते, प्रत्येक गोष्टीत अडथळायला लागतात आणि फक्त तुमच्या घरामध्ये असेल, तुमच्या आयुष्यामध्ये असेल, तुम्हाला त्रास सहन करावा लागतो। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असा एक उपाय सांगणार आहे। ही एक गोष्ट तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे, कायम कायम तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे। ही एक गोष्ट तुम्ही तुमच्या जवळ ठेवल्याने कुठलीही कितीही वाईट शक्ती असेल, बाहेरील बाधा असेल, कुठलाही नजरदोष असेल किंवा मग कुणीही जबरदस्तीने मुद्दामून तुमच्या घरामध्ये पाठवलेली एखादी बाधा असेल, ही प्रत्येक बाधा समाप्त होईल। घरामध्ये सुख येईल, समृद्धी येईल, आनंद येईल। घरामध्ये तुमच्या जे काही कलह होत होते ते कलह थांबून जातील। पती पत्नीचं पटत नव्हतं तिथे तुमचं व्यवस्थित पटायला लागेल। घरामध्ये असलेल्या ज्या कुरबुरी आहेत ते संपून घरामध्ये एकोपा निर्माण होईल। जेही सदस्य घरात सतत आजारी असायचे त्यांचा आजारपण संपून जाईल। बघा, घराची, पतीची, मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल। फक्त ही एक गोष्ट तुम्हाला आयुष्यभर तुमच्या सोबत, तुमच्या जवळ ठेवायची आहे। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। बाहेरील बाधा, अवलक्ष्मी, कुठल्याही प्रकारची तांत्रिक बाधा असेल, वाईट शक्ती असेल, कुठल्याही प्रकारची नकारात्मकता घालवण्यासाठी असेल किंवा नजरदोष घालवण्यासाठी असेल, ही एक गोष्ट तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे। हा एक उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे। आता उपाय काय आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, तुम्हाला हा जो उपाय आहे, पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे किंवा मग शनिवारच्या दिवशी। यासाठी दोनच वार आहेत, एक तर शनिवार, एक तर अमावस्या। ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, काळ्या रंगाची चिंच। बघा, आता चिंचेचे बरेचसे प्रकार असतात, माझ्याकडे असणारी ही काळी चिंच आहे। बऱ्याच वेळा ब्राऊन असते, लाल असते, चॉकलेटी असते, तर तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या कलरमध्ये नाही तर ही काळी जी चिंच असते ना, जी खूप जुनी असते, दुकानदारांकडे तुम्हाला सहज मिळेल किंवा जे गावाकडे लोक राहतात त्यांच्याकडे असं असते। ही काळ्या रंगाची चिंच तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे किंवा बाजारातून तुम्हाला खरेदी करायची आहे।
अमावस्येच्या दिवशी सायंकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, रात्री 12च्या आत संध्याकाळी 6 नंतर तुम्ही कधीही करू शकतात. ठीक आहे. चिंच घेतल्यानंतर या चिंचेच्या प्रत्येक चिंचेमध्ये तुम्हाला एक एक चिंचोका असला पाहिजे, अशा पद्धतीने चिंच घ्यायची आहे. आता समजा हा चिंचेचा छोटासा तुकडा घेतला, याच्यामध्ये चिंचोका आहे. ठीक आहे. याच्यामध्ये चिंचोका आहे. हा दुसरा तुकडा घेतला, याच्यात पण चिंचोका आहे. चिंचोका असलेलीच चिंच तुम्हाला घ्यायची आहे, हे देखील लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ही चिंच जी घेतलेली आहे, या चिंचेचे तुम्हाला 4 गोळे करायचे. किती? 4 गोळे. प्रत्येक याच्यामध्ये एक एक चिंचोका, म्हणजे 4 चिंचोका असलेले हे 4 गोळे तुम्हाला असे बनवायचे आहेत. अगदी हाताने तुम्ही असा शेप दिला, गोल किंवा चौकोनी तरीही चालेल. असे 4 गोळे बनवायचे आहेत. त्यानंतर काय करायचं, अमावस्येच्या किंवा शनिवारच्या दिवशी म्हणजे रात्री तुम्हाला हे 4ही चिंचोके तुमच्या घरामध्ये असलेले जे 4 कोपरे आहेत, या 4 कोपऱ्यांना ठेवून द्यायचे. ठीक आहे. 4 कोपऱ्यांना ठेवून दिले की त्यानंतर या चारही चिंचेच्या तुकड्यांवरती तुम्हाला थोडं थोडं जे काळं अबीर असतं बघा, हे काळं अबीर तुम्हाला याच्यावरती टाकायचं आहे, अगदी किंचित. ठीक आहे. जसं हळद कुंकू अर्पण करतो त्या पद्धतीने काळं अबीर तुम्हाला या 4ही चिंचोक्यावरती अर्पण करायचं आहे. त्यानंतर 4ही चिंचोक्यांच्या वरती म्हणजे या चिंचेच्या वरती तुम्हाला एक एक कापूर ठेवून द्यायचा आहे, कापराची वडी, आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे. या चिंचेवरती तुम्हाला हा जो कापूर आहे म्हणजे याच्यावरती तुम्ही जे अबीर टाकलेला आहे, या अबीराच्या वरती तुम्हाला कापराची एक एक वडी ठेवायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे. प्रत्येक ठिकाणी आधी एका कोपऱ्यात करा, मग दुसऱ्या कोपऱ्यात, मग तिसऱ्या कोपऱ्यात आणि मग चौथ्या कोपऱ्यात. ठीक आहे. पहिल्या कोपऱ्यात जेव्हा तुम्ही कापूर पेटवाल तेव्हा तुम्हाला एकदा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे. दुसऱ्या कोपऱ्यात पेटवल्यानंतर पुन्हा एकदा कालभैरव अष्टकम, तिसऱ्या कोपऱ्यात पुन्हा कालभैरव अष्टकम, चौथ्या कोपऱ्यात पुन्हा कालभैरव अष्टकम. 4ही वेळा कालभैरव अष्टकम म्हणून झालं की त्यानंतर 5 ते 10 मिनिटं ही जी चिंच आहे ही अशीच तुम्हाला कोपऱ्यांनाच ठेवायची आहे. 5 ते 10 मिनिटांनंतर तुम्हाला काळ्या रंगाचा वस्त्राचा एक तुकडा घ्यायचा आहे. 4 तुकडे घ्या. एक छोटासा कपडा आणूनच ठेवा, एखादा ब्लाऊज पीस वगैरे असेल तो फाडला तरीही चालेल. तुम्हाला याचे 4 छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. आणि हा जो चिंचेचा गोळा आहे, आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेते. चिंचेचा जो गोळा आहे तो अशा पद्धतीने या कापडामध्ये ठेवून तुम्हाला असा तो बांधून घ्यायचा आहे, म्हणजे याला एक गाठ मारायची आहे, याची पोटली बनवायची आहे. अशा 4 पोटल्या बनवायच्या आहेत. यातील पहिली पोटली जी आहे ती तुमच्या उशीखाली, तुमच्या पलंगाखाली, तुमच्या बेडखाली ठेवायची. दुसरी पोटली, जर तुम्ही तुमच्या पतीसाठी हा उपाय केला असेल की पती खूप त्रास देतो, खूप व्यसनाधीन झालेला आहे किंवा बाहेरील कुठल्या गोष्टींचा नाद आहे किंवा माझं आणि पतीचं पटतच नाहीये, तर ही एक पोटली तुम्हाला तुमच्या पतीच्या बॅगेत किंवा पतीच्या खिच्यात किंवा पतीच्या पॉकेटमध्ये ठेवून द्यायची आहे. तिसरी पोटली जी घ्याल, तुम्हाला असं वाटतं की माझा व्यवसाय आधी चांगला चालू होता पण आता नजर लागलेली आहे, गिराईक तुटलेला आहे, गिराईक दुकानं येतच नाहीये, तर मग अशा वेळी ही तिसरी जी पोटली आहे ती तुमच्या धंद्यामध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमचं जे दुकान असेल त्या दुकानाच्या गल्ल्यात किंवा मग जो मेन दरवाजाचा भाग असतो तिथे तुम्हाला ही पोटली टांगून ठेवायची आहे. आणि जी चौथी पोटली राहील, ही चौथी पोटली तुम्हाला तुमच्या घराचा जो मेन उंबरठा आहे, घराचा जो मेन भाग आहे, या घराच्या मेन दरवाजाला तुम्हाला टांगून ठेवायची आहे. अशा पद्धतीने या 4 पोटल्या तुम्हाला जिथे जिथे हव्या आहेत तुम्ही तिजोरीतही ठेवू शकता, देवघराच्या समोरही ठेवू शकतात. जिथे जिथे तुम्हाला सकारात्मकता हवी आहे किंवा जिथे जिथे तुम्हाला वाटतंय माझ्या तिजोरीला नजर लागले, लक्ष्मीला नजर लागले, माझ्या गाडीला नजर लागले, बघा तुम्ही गाडीतही ठेवून देऊ शकतात. जर तुम्हाला सतत अपघातांची भीती वाटत असेल किंवा काहीतरी अकालीन संकट येईल असं वाटत असेल तर ही एक पोटली तुम्ही तुमच्या गाडीमध्ये देखील ठेवू शकतात. बघा, चिंच ही अशी गोष्ट आहे आणि त्यामध्ये असलेला जो चिंचोका तर ती अशी गोष्ट आहे की या गोष्टीमध्ये खूप जास्त नकारात्मक जी शक्ती आहे ती शक्ती शोषण्याची पावर खूप जास्त आहे. जिथेही चिंचोक्याचा वापर केला जातो, जिथेही काळ्या चिंचेचा वापर केला जातो म्हणजे बाधा घालवण्यासाठी, नजर उतरवण्यासाठी, तर ती बाहेरील बाधा असेल किंवा ती काही नजर असेल, कुठल्याही व्यक्तीची जर नजर लागलेली असेल, कुठल्याही एखादी इडापिडा सुरू असेल, तर ह्या चिंचेने जर नजर उतरवली गेली तर ती जी नजर आहे ती क्षणात निघून जाते. बघा, नकारात्मकता शोषण्यासाठी, निगेटिव्हिटी शोषून घेण्यासाठी चिंच ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची समजली जाते. ज्या ठिकाणी चिंचेचा उपाय केला जातो, ज्या ठिकाणी चिंच असते, तिचा जर उपाय करून, योग्य उपाय करून तुम्ही जर ती अशा पद्धतीने ठेवली गेली तर तुमच्या घरात, तुमच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी किंवा कुठल्याही प्रकारची नकारात्मक शक्ती जी आहे ती प्रवेश करणार नाही. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल लहानपणापासून की रात्रीच्या वेळेस चिंच खरेदी करायची नाही, रात्रीच्या वेळेस चिंच खायची नाही. चिंच ही अशी गोष्ट आहे की आपण ती भाजीमध्ये तर टाकतो, मात्र जिथे जिथे ती उपायांसाठी वापरली जाते ना, तो प्रत्येक उपाय हा 100% काही ना काही अनुभव देऊन जातो, काहीतरी रिझल्ट हा नक्कीच देतो. चिंचेचा केलेला कुठलाच उपाय कधीच खाली येत जात नाही. आणि जर नकारात्मकता, वाईट शक्ती, बाधा घालवण्यासाठी तुम्ही या काळ्या चिंचेचा उपाय केला तर 100%
तुमच्या घरात असलेली वाईट शक्ती असेल, नजरबाधा असेल, जो काही दोष असेल तो क्षणात संपून जातो. अत्यंत प्रभावी उपाय आहे. फक्त करून बघा. तुम्हाला एका महिन्याच्या आत म्हणजे 21 दिवसांच्या आत तुम्हाला भरपूर फरक जाणवायला लागेल. भरपूर रिझल्ट तुम्हाला दिसेल. जिथे जिथेही घरामध्ये त्रास होता, बाधा होती, वाईट शक्ती होती किंवा जे काही होतं ते सगळं तुम्हाला समाप्त झालेलं दिसेल. घरामध्ये सकारात्मकता दिसेल, आनंद दिसेल, घरातील कलह थांबलेले असेल, पती तुमच्याशी नीट वागत असेल किंवा तुमची जी मुलं तुम्हाला त्रास देत होती ती मुलंही तुमच्याबरोबर चांगली वागायला लागतील. कुठेही तुम्ही बाहेर जात असाल की आता मी चाललेली आहे बाहेर आणि बाहेरून आल्यानंतर मला काहीतरी बाधा होईल याची भीती आहे. बऱ्याच लोकांना असं होतं की बाहेरचं काय खाल्लं पिल्लं, अगदी बाहेर नुसतं जाऊन आलो तरी पण त्या गोष्टींचा त्रास होतो. तर अशा वेळेस तुम्ही जी झोपण्यासाठी उशीखाली ठेवलेली पोटली आहे ही सोबत घेऊन जायची. कुठेही जाताना ही पोटली सोबत ठेवून द्यायची आहे. कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती तुमच्या सोबत येणार नाही. घरात असलेली वाईट शक्ती 21 दिवसांच्या आत तुमच्या घराच्या बाहेर निघून जाईल. बाहेरील बाधेसाठी, वाईट शक्तीसाठी, नकारात्मकतेसाठी, कुठल्याही प्रकारच्या नजरबाधेसाठी अत्यंत महत्त्वाचा हा उपाय आहे. प्रत्येकाने हा उपाय अमावस्या किंवा शनिवारच्या दिवशी नक्की करा. आता या अमावस्येला हा उपाय केला, हा आठवडा हा महिना अत्यंत चांगला गेला. दुसऱ्या महिन्यामध्ये असं वाटलं की आता याचा रिझल्ट कमी होतोय. तर अशा वेळेस या 4ही पोटल्या काढा जिथे जिथे ठेवलेल्या आहेत आणि त्या वाहत्या पाण्यात सोडून द्या किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्या आणि सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय आहे तो पुन्हा तुम्ही याच पद्धतीने त्या अमावस्येला किंवा शनिवारी करा. प्रत्येक महिन्याला केला तरीही चालेल किंवा 2 ते 3 महिन्यातून तुम्ही केला तरीही चालेल. आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.